चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार। भारत आणि पाकिस्तान संघात आतापर्यंत वनडेचे 135 सामने खेळवण्यात आले। त्यातील भारताने 57 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय तर पाकिस्तानने 73 सामने जिंकलेत। तसंच 5 सामने अनिर्णित राहिलेत। त्यामुळे आज कोण बाजी मारणार याकडे लक्ष। पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजय गरजेचाच, तर भारतीय संघाने विजय मिळवला तर ते उपांत्य फेरीतील जागा जवळपास निश्चित करतील। आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा आखली जाणार। 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। गणेश नाईकांनंतर पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेण्याची मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये काटशहाचं राजकारण रंगल्याचं चित्र। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम। रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं, भरत गोगावलेंचा आग्रह। तर आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते ठरवतील, गोगावलेंचं वक्तव्य। गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंनी साथ दिली तर सामना जिंकण्यास मदत होते। राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंची भरत गोगावलेंना नाव न घेता कोपरखळी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे साहित्य संमेलनात पडसाद। मराठवाडा साहित्य परिषदेने या संदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळ बैठकीत खडाजंगी। साहित्याच्या मंचावर राजकीय सामाजिक विषय नको, महामंडळाची भूमिका। जेलमध्ये वाल्मिक कराडला चहा आणि अन्य काही आरोपींना मटण पुरवल्याचे पुरावे। सुरेश धसांचा खळबळजनक आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट, धसांचा दावा। महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोलिसांची मिलीभगत, त्याशिवाय एवढी मोठी हत्या होणार नाही, सुरेश धस यांचा गंभीर आरोप। आकाशच्या आवडत्या लोकांनी महादेव मुंडेंचं जीवन संपवलं, सुरेश धस यांचा आरोप। ज्ञानेश्वरी मुंडेंनी त्यांचं उपोषण 4-5 दिवस पुढे ढकलावं, धसांची विनंती। गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर त्यांचा वारसा पाहायला मिळत नाही, आमदार सुरेश धसांचा पंकजा मुंडेंना टोला। संघर्ष कोणासोबत करायचा हे आम्हाला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं, धसांचं विधान। इतक्या क्रूर माणसाला भेटण्याची गरज नव्हती, सुरेश धस यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा। धसांनी देशमुख आणि मुंडे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। राजस्थान मल्टीस्टेट बँकेमध्ये ठेवीदारांची फसवणूक। आमदार सुरेश धस यांची ठेवीदारांसोबत बैठक। मल्टीस्टेटच्या माध्यमातून 300 कोटींची फसवणूक। 300 कोटींपैकी 250 कोटी केवळ परळी तालुक्यातील असल्याचा धस यांचा आरोप। मंत्री माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यायला हवा। कागदपत्र फेरफार प्रकरणात कोर्टानं शिक्षा ठोठावल्यावर जितेंद्र आव्हाडांची एक्सपोज। नवनीत राणांना हैदराबाद न्यायालयाचं समन्स। 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी दिलेल्या आक्षेपार्ह त्यांना दिलेल्या चॅलेंज प्रकरणी राणांच्या अडचणीमध्ये वाढ। नाशिकमधील काठे गल्ली येथील खासदार राजाभाऊ वाजे अतिक्रमण काढलेल्या ठिकाणांची पाहणी करणार, पोलिसांकडून आढावा घेणार। नाशिक शहरातील तणावानंतर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। सकल हिंदू समाजाकडून सुरू करण्यात आलेलं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं 3 मार्चच्या सुनावणीनंतर हिंदुत्ववादी संघटना पुढची भूमिका मांडणार। स्थानिक लोकांची मागणी असल्यानं अनधिकृत धार्मिक स्थळावरील अतिक्रमण काढलं, मात्र धार्मिक स्थळ अजूनही तिथेच। नाशिकमधल्या तणावानंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। नाशिकमधील काठेगल्ली परिसरातील धार्मिक स्थळाची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पाहणी केली। शहरातील वातावरण शांततापूर्ण असल्याची आढावा घेत माहिती दिली। मुंबईजवळ वाढवण बंदराजवळ समुद्रामध्ये विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन। तसं झालं तर समुद्रामध्ये बांधलेलं भारताचं पहिलं विमानतळ हे असेल। पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। सांताक्रूज गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाईल। होळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या 28 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय। विशेष गाड्या मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड आणि मडगाव दरम्यान धावणार। गाड्यांचं आरक्षण सोमवारपासून सुरू होणार।
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद गती रेल्वे प्रकल्प तात्पुरता स्थगित. आर्थिक अडचणी, तांत्रिक समस्या आणि भूसंपादनातील अडथळे तसंच प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्यानं अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. पूर्व प्राथमिक शाळांची शालेय शिक्षण विभागाकडे नोंदणी करणं बंधनकारक केलं जाईल. शाळांमध्ये मनमानी शुल्क आकारणी केली जात असल्यानं निर्णय. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. म्हाडाचं कोकण मंडळ सुमारे 2000 घरांसाठी लॉटरी काढणार. चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच 1173 घरांचा यामध्ये समावेश असेल. एमएमआरडीएच्या बीकेसीतील आणखी 3 व्यावसायिक वापरासाठीच्या भूखंडाच्या ई लिलावाच्या निविदा खुल्या. निवेदनानुसार बीकेसीमध्ये लवकरच ज्युपिटर किंवा फोर्टिसचं रुग्णालय तसंच डीवाय पाटील किंवा भारती विद्यापीठचं महाविद्यालय उभं राहण्याची शक्यता. मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशी 37 अंशांपार. पुढचे काही दिवस तापमान चढच राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. यामुळे पहाटेचा जाणवणारा गारवा आता नाहीसा झालाय. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पातील हेळबाग वनपरिक्षेत्रामध्ये 6 दिवस पर्यटनास बंदी. आजपासून 28 फेब्रुवारीपर्यंत प्राणीगणना असल्यानं प्रवेश बंदी. वनक्षेत्रपाल S.A. जोपळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्याची भाविकांची तक्रार. मंदिरात येणाऱ्या भाविकांचे हाल होत असल्यानं संताप व्यक्त. भारताच्या देश लष्कर सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या T-55 रणगाडा साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीमध्ये सुभाषचंद्र बोस चौकामध्ये हा रणगाडा बसवण्यात आलाय. भंडाऱ्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानं महिलांच्या चेहऱ्यावर आनंद. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्याचा पहिला हप्ता प्रदान. इंडिया गॉट लेटेंट प्रकरणानंतर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता. सोशल मीडियावरील मजकुरांबद्दल कठोर नियम बनवणार असल्याची माहिती. कर्नाटक महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या एसटी बससह चालकाच्या तोंडाला काळं फासल्याची धक्कादायक घटना. फडणवीसांशी चर्चा करून कठोर निर्णय घेणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून संताप व्यक्त. बेळगावमध्ये एसटी चालकाला मारहाण झाल्याप्रकरणी कर्नाटकमधील बस फेऱ्या रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय. राज्यामध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी 10,000 पदं रिक्त. त्यामुळे घरकुलची विशेष ग्रामसभा यशस्वी करण्याचे शिक्षकांना विशेष अधिकार. तर राज्यभरामध्ये एकाच वेळी सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देश. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील आज जळगाव दौऱ्यावर विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर होर्डिंग कोसळलेल्या होर्डिंगपासून 100 मीटर अंतरावरती नवं होर्डिंग उभारलं. स्थानिकांकडून संताप व्यक्त. आवश्यक बाबींची पूर्तता केल्याचा पालिकेचा दावा. ठाण्यातील दिवा परिसरामध्ये बेकायदा इमारतींवर लवकरच हातोडा. कारवाई विरोधात स्थानिकांचा संताप. फास लावून घेतलेल्या प्रतिकात्मक पुतळा लावत नागरिकांकडून निषेध व्यक्त. नवी मुंबईच्या खारघर तळोजा परिसरात परिवहन बसेसची संख्या कमी. बससाठी तासनतास वाट पाहावी लागत असल्यानं प्रवासी त्रस्त. पुढच्या महिन्याभरात परिवहन सेवा पूर्ववत होईल. महानगरपालिका आयुक्त कैलाश शिंदे यांची माहिती. भिवंडीच्या विनायक नगरमध्ये पालिकेचं शौचालय 2 वर्षांपासून बंद. शौचालय परिसराला गर्दुल्ल्यांनी अड्डा बनवल्याची तक्रार. मंगळवारपर्यंत शौचालय सुरू न केल्यास पालिका मुख्यालयामध्ये आंदोलन करणार. नागरिकांचा इशारा. मालेगावातील भूमाफियांकडून अनेक मालमत्ता धारकांना गंडा. 8 मालमत्ता धारकांच्या पोलिसात तक्रारी. 10,60,51,000पेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार. हिंगोलीच्या वसमतमध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा सत्कार कार्यक्रम. कार्यक्रमादरम्यान महायुती सत्तेत असूनही कामं होत नसल्याची कार्यकर्त्यांकडून खंत व्यक्त. नांदेडच्या नायगावमधील भाजपसह काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. यवतमाळमध्ये काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे, प्रकाश पाटलांसह अनेक नेत्यांचा भाजपत प्रवेश. काँग्रेसनं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्तेचे राजकारण केलं. पक्षप्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. भंडाऱ्याच्या एकोडीतील परीक्षा केंद्रावर एका कॉपी बहादरावर कारवाई. 12वीच्या गणित विषयाच्या पेपर दरम्यान भरारी पथकाची तपासणी. केंद्र संचालक आणि वर्गखोली पर्यवेक्षक यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई केली जाणार.
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीतील परीक्षा केंद्रावर मास कॉपीचा प्रकार. जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची माहिती. 12वीच्या गणिताचा पेपर असताना हा प्रकार घडला. सगळ्या कॉपी प्रकरणांची विकास मीना यांच्याकडून दखल. वसईतील मधुवन परिसरात दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू. संगीतकार प्रीतम चक्रवर्तींच्या स्टुडिओमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी एकाला अटक. आरोपीकडून एक लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त. तब्बल 37 लाख रुपये लंपास केले. जळगावमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बोलेरो गाडीचा अपघात. 15 प्रवासी जखमी असून त्यांच्यावरती उपचार सुरू. सुदैवानं जीवितहानी नाही. अकोल्यातील कानशिवनी गावामध्ये गोवंश तस्करीच्या संशयावरून संतप्त गावकऱ्यांनी वाहन पेटवलं. वाहन चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. पुणे बंगळुरू महामार्गावर कारनं अचानक पेट घेतला. आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट. भिवंडीमध्ये 22 वर्षीय तरुणीवर 2दा सामूहिक अत्याचार. पीडित तरुणीचा भाऊ आणि रिक्षा चालकाला मारहाण करून अत्याचार. शांतीनगर पोलिसांकडून एकाला अटक तर इतर फरार आरोपींचा सध्या शोध सुरू आहे. घरगुती वादातून धारदार शस्त्रानं पतीनं पत्नीवर वार केला. नवी मुंबईच्या नेरूळमधली घटना. दारूच्या नशेमध्ये हल्ला केल्याची माहिती. आरोपी पतीवर गुन्हा दाखल. राजकोटच्या रुग्णालयातील महिलांच्या तपासणीच्या व्हिडिओची विक्री. यामध्ये सांगलीतील चिखलीच्या तरुणांचा सहभाग. गुजरात पोलिसांकडून 3घांना अटक. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बोगस कॉल सेंटर विरोधात मोठी कारवाई. अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस टोळीला अटक. संगणकातील तांत्रिक अडचण दूर करण्याच्या नावानं फसवणूक करत होते. अकोल्यामध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी बार्शी टाकळी पोलिसांकडून 12 जणांवर गुन्हे दाखल. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर महसूल विभागाची कागदपत्र पडताळणीची मोहीम. पुण्यामध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच. वडगाव शेरीमध्ये वाहनांची तोडफोड. 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं ही तोडफोड केली आहे. चंदननगर पोलिसात गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या खवणेमध्ये एसटी बसचा अपघात. वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्यानं बस उलटली. वाहक आणि चालक किरकोळ जखमी. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमध्ये वायुगळती. एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर. रिअॅक्टरचं टेम्परेचर वाढल्यामुळे वायुगळती झाल्याची माहिती. परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर रिपब्लिकन सेनेचं रास्ता रोको आंदोलन. गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी. प्रकल्प रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. नगर मनमाड महामार्गावरील कोपरगाव हद्दीमध्ये तिहेरी अपघात. शिर्डीकडे जाणारा कंटेनर अचानक थांबल्यानं अपघात झाल्याची माहिती. घटनेमध्ये प्रवाशांसह चालक वाहक किरकोळ जखमी. हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर तब्बल 25 वर्षांनी नव्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं उद्घाटन. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवळी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून प्रशासकीय बदली. तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून डॉक्टर सचिन ओंबासे यांना निरोप देत सत्कार. मुंबईच्या अंधेरी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये नागरिक तक्रार निवारण दिनाचं आयोजन. पोलीस उपायुक्तांनी 50हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या तक्रारींचं निवारण केलं. बारामतीमध्ये गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया उपक्रम. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारानं उपक्रमाची सुरुवात. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचं आयोजन. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. नांदेडच्या अर्धापूरमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन. बेरोजगार तरुणांची मेळाव्याला गर्दी. रोजगार मिळवण्यासाठी 4000हून अधिक युवक युवतींची नोंदणी. नंदुरबारच्या शहादा धडगाव घाटात वाघांची पूजा करण्याची आदिवासी बांधवांची परंपरा. समृद्धीसाठी जंगलातील वाघाला दारूचा नैवेद्य. अकोल्याच्या अकोटमधील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत. पिकावर देठचुकी आल्यानं उत्पन्न घटण्याची शक्यता. प्रयागराजमधील महाकुंभमध्ये आतापर्यंत 60 कोटी भाविकांचं स्नान केल्याचा उत्तर प्रदेश सरकारचा दावा. 13 जानेवारीला सुरू झालेला महाकुंभ 26 फेब्रुवारीला संपणार. कुंभमेळ्याचा आज 42वा दिवस. शेवटचा विकेंड असल्यानं भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता. महाकुंभच्या आयोजनात रेल्वेचीही महत्त्वाची भूमिका. कुंभमेळ्यामध्ये आलेल्या 3 कोटी 6 लाखांपेक्षाही अधिक भाविकांनी रेल्वेनं प्रवास केल्याचा अंदाज. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मोठी जबाबदारी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रधान सचिवपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती. एअर इंडियाच्या विमानामध्ये खुर्ची तुटलेली मिळाली. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग संतापले. प्रवाशांची ही फसवणूक नाही का असं म्हणत शिवराज सिंग चौहान यांनी तुटलेल्या सीटवरून एअर इंडियाला फटकारलं.
दक्षिण गोव्यातील मार्लेस परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी, वातावरणातही बदल, हवेत कमालीचा गारवा. बहुचर्चित स्थळ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च. प्रमोशनसाठी प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर चंद्रपूरमध्ये मुलींच्या नामांकित AFES शाळेमध्ये विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.